तर मित्रांनो आता आपला झालाय तो म्हणजे जेवायचा टाइम आणि सर इथे काढतायत आता चिकन. सरांनी कामालाच लावलाय. हे बघ दाखवशील तिकडचं हे रे त्यांना घेशील त्यांना ते बघ तो बघ पाठी गेलाय. अय्या अय्या परत टाकला. हे जाम मोठं काम दिलंय तुला आई शपथ. एवढं जमल का वजन जमल मला ना मी ना कॉपी घेत. आता हे बघा मिसळ पावचं लागले काम आम्हाला सगळ्यांना. वाट लागली फाटलेले मिसळ पाव. चला या चलो घ्या. कोण बोलतोय? रुद्र कसं वाटतंय? कसं वाटतंय? तुम्ही सारी दुनिया का बोझ गेलो. नाही बघा जवळपास 7:10 झाले. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, नवीन दिवसाची नवीन सुरुवात मस्तपैकी. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलं सर कुठे चाललोय. दरवर्षीप्रमाणे आहे ना आपला यंदा म्हणजे 2025चा आपला कराडाचा कॅम्प आहे. तो आपला नांदगावला पहिला आपलं सुरुवातीला ना मुरुडला व्हायचं. मुरुडच्या नंतर आहे ना नांदगावला केलं. मग नांदगावला कसं ते एकदम ते हे मुरुडला पण बीच टच होतो ते शाळेमध्ये आणि इथे पण आता बीच टच आहोत. तिथे त्यांची ते संस्थे जे आहेत ते रूम्स सगळे तिथे केलं. तुम्हाला माहिती आधीचा ब्लॉग कोणी बघितला नसेल ना त्याची पण लिंक देईल, तो पण बघून घ्या. तो ब्लॉग आणि हा ब्लॉग बघूया किती धमाल होते. गेल्या वर्षीपेक्षा जास्त येतं का गेल्या वर्षी जास्त झाले होते सगळं समजेल. तर कोण कोण बाकी आपल्या सगळ्या क्लासचे आहेत स्टुडंट आपले इकडे जेवढे पटतले तेवढे. नंतर खोपोली, पुणे, पनवेल, खारघर हे सगळे घडलेत. त्याच्यामुळे आल्यावर पब्लिक समजेल किती जमतं आणि काय धमाल ते तुम्हाला पुढे कळेल. आता कसं आम्ही रेडी झालोय. 7:10 झालेत. नाश्ता करतोय. मानसी तिकडून सराळपासून अशी येते कारण बस तिकडून येईल आणि पूर्ण अशी अलिबागमधून आपण पुढे जाऊ. तर तिला बोललो तुमच्याकडून निघालेत का मला फोन लाव म्हणजे आम्ही इथे येऊन थांबतो. कारण तोपर्यंत जाऊन उपयोग काय कारण बस अशी दिला. अर्धे आपले 2 जण आहेत म्हात्रे पाट्यावर. म्हणजे कोण कोण आता आपल्याकडून बघितलं ना म्हणजे आपल्या क्लासमधून श्रवण आहे, नंतर तो अर्णव इथे ते 2 जण थांबले तिकडे म्हात्रे पाट्यावरती. आणि रुद्र आणि साक्षात तो येईल इथे आणि मी म्हणजे आम्ही 3 जण इथं थांबू. म्हणजे इथून आम्ही जाऊ. जवळपास मी पकडून 5 जण पुस्तक पोरं बघितली तर 4 जण अशा आहोत सगळी जण. निघालोय. नाश्ता करतोय. जाऊ सगळा माहोल दाखवतो. मजा आहे. आणि गेल्या वर्षी काय झालं होतं गेल्या वर्षी कॅम्पला गेलो होतो. गेल्या वर्षी समजा 1 दिवसच झालं होतं माझं शूट. कारण काय झालं दुसऱ्या दिवशी शूट होतं त्याच्यामुळे मला यायला लागलं असा विषय आहे. आता यंदा नाही. आता 2 दिवस गेल्या दिवशी गाडी घेऊन गेलो त्याच्यामुळे यंदा जाऊ मस्त 2 दिवस मजा करू. आधी बोललो लॅपटॉप घेऊन जाऊ रात्री एडिट करू परत जाऊ दे कारण पोरं वगैरे असं परत ते बॅग एक साईडला राहतात ते बोलून लपडं पाहिजे नको विषय. पण तो राहू दे का हरकत नाही. घरी आलो एडिट करू ब्लॉग. 1 दिवसाने काही मोठा फरक पडत नाही कारण आजची रात्र उद्या संध्याकाळी पण रिटर्न येऊ. आल्यावर ब्लॉग बनवला का परत सोमवार मंगळवारी तुम्हाला बघायला भेटणार असेल तो ब्लॉग. ओके तर चलो नाश्ता करूया आणि निघूया. जवळपास आहे ना 8 वाजायला 10 मिनिटं आहेत. तिला माणसाला फोन तुला काय झालं ते एक पोरगा येतंय ते आलं तर बोलते आम्ही निघतो. बॅग वगैरे तर मी भरूनच ठेवलेली. हा घेऊन बसलोय. बाकी माझी इथे जी 1-2 जण येणार त्यांना फोन केला होता या मी पण येतोय आणि त्यांना बोललो तिथं थांबत मी घेऊ. म्हणजे कसं काय होतं सगळं पोरांचं झालं फोन करून लाईनअप लावायला लागतं. म्हणजे 1 जण झाला तर परत शिवा पडतील दुसरं काही नाही. मग ते सगळ्यांनी त्यांना सांगितलं या आलो का तिथून निघालं का मला फोन करा. आम्ही बोललो इथं थांबतोय. चलो आता हे कुत्र्यांचं एक आहे ना भारी काम चालू आहे बघ. बोंबलत असतात रात्रीचे. मगासपासून निघा 8:15 झाले. आमची 2 माणसं आली. एक रुद्र आणि इकडे साक्षात. बाकीचे तिकडे आहेत ना आमचे गँग. त्यातला हा आपला श्रवण पोचलाय. अर्णव रस्त्यात होतो त्यांना फोन लावलेला तर येईल तो पण झालं म्हणजे बस म्हात्रे पाट्यापर्यंत आहे. दोघं बसून इथून पुढून जाऊया म्हणजे बरोबर टायमामध्ये काम म्हणजे एवढं दिलं त्याच्यामध्ये का लेट ना त्यांची वाट बघतोय. आलं का चलो. हे बघ ती बघ 2 माणसं बघली समोरच बसली. हा घालतो बरे आहेत ना मस्त आयला. अरे आंघोळ नाही होत तुझी इकडे बरंच आहे सगळे आपली. परवा तुझा तू बघ मला सांगायचं नाही परवा यांचं गॅदरिंग आहे त्याच्यामुळे यांना आज आहे ना शाळेत कंपल्सरी सांगितलेली आला. मी बोललो चला बोललो मी बघतो. राहू दे गॅदरिंग कॅन्सल. तुला काढायला सांगू आपण गॅदरिंग मधून. हा एक आहे इथं आला. अरे माग पोरांना विसरून चालतो त्यांना पालकांना बोलतो पुढे घेऊन या. काय रे तू जायस ना एकटा आहेस ना तू
स्मित चढ न चढला तू चल चढला तो चल हा काय भेटला एकच माणूस होता मगाशी त्यांना विसरून आलो आता एक गडबड होती लक्ष ठेवायला लागते आला चला एकटाच आहे. अरे आहे हे गेलं रे काय झालं लाव हे एवढी तर बघा 9 वाजले त्यावेळेला 5 मिनिटं व्हायला आले आता हे सगळे आहेत ना आता इथं कळणे इथं थांबले गणेश मंदिरामध्ये तुझं पाय जाऊ दे पुढे पैसे जास्त भरले आता इथं सगळे उतर मला वाटतं इथं आहे ना सर्वांची प्रेझेंट घेतील आणि मग एक मार्गे आतमध्ये जाऊ बाकी इथं स्पीक्स वगैरे आहेत हा बघा कामाला लागलाय हा बघा हे सगळं चाललंय हे सगळं चाललंय हे आता भरतील प्रेझेंट होईल आणि मग जाऊ जाते रे तुम्ही कुठे जाऊ काय सामान टाकलं होतं जागा राहणारच नाही बसायला माहितीये काय सगळे आपण उभं राहूनच आहोत चलो आता गायला सर्वांची प्रेझेंट घेतली खोपडीवाले पण आलेत सगळे हा ना आपण उभं राहून सगळेजण हे बघ हे सगळेजण आता बसतील जाऊन आतमध्ये गाडी बघायला ठेवलंय ना गाडी बघा ते बघा सगळे सुटले क्या ते हा बसू दे आपलं उभं राहूनच आहे बघ माणसं पण बघून बसवायला लागतात एक जण उलटीवाला आहे त्याला खिडकीत बसवायला पाहिजे चलो अरे स्पीकर घेतला वाटतं एवढ्याला नवीन अरे भारी आहे टेन्शन नाही चल अरे मोठं सामान गाय मी तुमचा व्हिडिओ काढणार चला आपण सिलेंडर नेऊ हा शेवटला ठेवायला लागल हे पोरं एवढी झालीत सामान या 2 पिशव्या इकडे सिलेंडर आलाय हे इकडे पॅक म्हणजे फुल पॅक हे अजून गँग आहेत तुम्ही चालत जाऊ आपण चला पायी हलू हलू चला मुखाने साईराम बोला कारण जागा राहिलेलं आहे गँग पॅक आहे फुल हे बघितलं सगळं फुल पॅक कांदे है ना मस्त लावलं का मला आपली काय कोणतं उचललं रे तेव्हाच हे बघा फुल पॅक सगळे अरे नको रे इनोवात बसून आलाच नाही एवढा चेअरचा उपयोग मस्त झाला हे बसा भारी स्कूलचा फील येईल तुम्हाला पण आज बसून घ्या गॅस जाईल हो त्याच्यावरती बसून नाही तर थांबलो झालाय कन्यादान नाही राहणार हो तिकडे गेले मी इकडे बसलो शेवटला बाकी सगळे तिकडे जास्त त्याच्या खोपोलीवाल्याच्या गाडीमध्ये इकडं सगळे फुल जाम झालाय चौलच्या रोडला आपल्या आमने सामने कारण पूर्ण ह्या 2 गाड्या कशा एकदम गल्ली छोटीच आहे सगळे हे बघा फुल लाईन लागले काय चान्सच नाही लाईन बघितली कुठून लागलंय तिकूड पासून पूर्ण लास्ट ते तिकडचे अडकले शेवट इकडून रिवर्स जाऊन मग यांचा इकडून येईल पुढं गडबडच आहे भाई जाम प्रॉब्लेम आहे रोडला आणि आज त्या सॅटर्डे संडे ना फुल गर्दी बोलतोय काय लाईन लागली नाही काय लागेल हा जवळपास 12 वाजले ना आता पोहोचले सगळे उतराय तयारी एक इनोवा आली आणि हे लोक गाडीत आले 4 व्हीलर मध्ये जा हे बघा ही एक गाडी आली आणि आम्ही आता बस मध्ये आलो रास कारण मध्ये कसं ना रोडचं ते काम चालू आहे तिथं सगळं खोदलेलं आहे त्याच्यामुळे तिथं टाइम आणि मध्ये तिथं स्टार्टिंगला बघितलं गाडी अडकली तू तिकडे ते सगळे उतरतात कंटाळा बसून आम्ही सगळे पुढे आलो बसून मजा आली
जरा सेटल डाऊन होऊ द्या सगळं का. ए आम्ही भरला, तुम्ही काढायचं काम करा. तुम्ही बसून आलात सगळेजण काम. अरे बापरे दमू. चल चल आता बॅग उचल मग. ए बाबा तुम्ही सारी दुनिया का बोझ अरे बापरे वो जाम मोठं सामान उचल नाही येतो की क्या लिकेज आहे. अरे बापरे चलो चलो जरा आहे ना ह्यानं पोरांना उतरू दे सगळं बॅग का लावू आणि मग परत कोण. हा बघा हा आमचा असा छोटासा रूम. आता झोपू ऍडजस्ट करून असं काही ना. बाकी सगळे बॅग मध्ये इथे ठेवली. हे आपले बाहेरचे आपल्या इथून हे मस्त आहे व्यू. इथून डायरेक्ट पडलो का डायरेक्ट बीच वरती. हा बघा एक नवीन ब्लॉगर. हा बरोबर आहे. हे बघ दाखवशील तिकडचं. हे रे त्यांना घेशील त्यांना. ते बघ तो बघ पाठी गेलाय. चलो तो पण जिग्नेश पण आता ब्लॉग करायला लागलाय. तर मेन काय माहितीये का सगळं ठेवलं जरा हे झालं. आता बाकी कपडे वगैरे नंतर 3 वाजता काय झालं पहिली म्हणजे आता आलो सगळं सेटल डाऊन झाली. बॅग आणली वरती. खाली सर्वांची ब्रिफिंग झाली. कोणाला काय काय करायचं आहे पोरांच्या इंस्ट्रक्शन आहेत ते सगळ्या प्रत्येकाला सांगितल्या. बॅग ठेवलं इथे येऊन. आता जरा जाऊ जेवण वगैरे पोरं पण डावा खातील आणि 3 वाजता परत सर्वांना जाऊन मग क्लास चालू आहे. क्लास झाला का बघ 7, 8, 9 वाजेपर्यंत होईल. परत 6 वाजेपर्यंत पहिला होईल 3 ते 6. मग नाश्ता त्याच्यानंतर परत थोडासा क्लास आणि मग जेवण आणि मग रात्री मजा. असं सगळं पुढचं शेड्यूल आहे. तर आता हा शेवटचा रूम आपला आहे. इकडे सगळे आपल्या ब्लॅक बेल्ट वाले जे सिनियर आहेत त्या मुली आहेत. बाकीच्या छोट्या पोरींना इकडे दिलेत 2 रूम आणि बाकीचे जे आपले पोर आहेत ते खालच्या साईडला आहेत. असं सगळं शेड्यूल आहे. चल जाऊया खाली. मी पण बॅग ठेवायला आलतो वरती. बॅग माझी होती खालीच. अरे डबे सुरुवात झाली. काढलंच वा गुरुजी त्याला पण घ्या रे इकडे बस. असं वाकडा कशाला यांच्यात मिक्स हो. अरे गोल मोठा करायचा ते पण आले ते बघ. जरा सगळ्यांना एकत्र बसा घेऊन. यांचा ग्रुप इकडे ग्रुप. हा एक ग्रुप आहे यांचा. इकडे बुर्जी बटाट्याची भाजी आणि हा एक यांचा इकडे ग्रुप आहे. सावकाश हा यांचा. अरे साबुदाणा खिचडी पण आहे. इडली आहे. जोरदार आहेत मेनू. स्पीकर पण नवीन आला यंदा. लाव लाव होती का लाव थंडी पॉवरफुल होतो. हे बसा बरं मैफिलीत सगळे चिल मध्ये चिल. हा आला एडिटिंग शिकायला. एडिटिंग कशी करायची बोलते बस. तुला शिकायची आहे. तुम्हाला कुठे तुम्ही रोजचे आपले रोजचे माणसं पण सारखी पोरं एकदम फुल चिल मध्ये बसलेत. आता बघा किती वाजलेत 1:45 झालेत. 3 वाजल्यापासून चालू होईल. हे सुंदरी रात्री आता नाही सुंदरी. गेल्या वर्षी का बघा स्पीकर संध्याकाळी लावलेला आणून आणि आता स्पीकर हा नवीन घेतलाय ना तर आतापासून एन्जॉयमेंट चालू आहे सगळ्यांची. बघा फुल जेवण झाले सगळेजण नाचायला सुरुवात केलंय. पुण्यावरची गाडी आमचे राहिलेले ते एक जण आले. ते बघा काजल मिसची कडली टीम आहे सगळी. हे लोक आहेत. या चलो घ्या. कोण बोलतंय. चलो चलो बोल काय पाहिजे. काय काय डोंगर का पाणी. गेल्या वर्षी प्रमाणे आहे ना गेमला सुरुवात झाली. गेल्या वर्षी पण आम्ही आज खेळलो. 1-2 गेम झाले. आता परत बघ याच्यावर राज्य आलंय. फुल राज्य गाजवणार आहे त्याच्यावर. आउट होईल का एकतरी. गेलो कोण लागला तुझ्या.
श्रवणवर. सर काय सर हे लागला ना, आउट झालीस. कोण आउट? तो बघ गेला. अरे लांब उभे राहा थोडेसे. हे मधून आउट ना होणार. कोण डोंगर घेतला असतं. परत घे. हे डोंगर चेंज करा रे. सगळे आले तिकडे एकाकडे थांबलेत. तरी पण गेल्या वर्षी जी मंडळी होती ना ती यावेळेला नाहीत आहेत पूर्ण. बरीच जण तो होता हा. हे पण नवीन आहेत सगळेजण. हा ही त्याच्यामुळे गेल्या वर्षी मजा मस्त होती. अजून आता कुठं सुरुवात होतंय. अजून माहोल बनल रात्रीपर्यंत. कारण कसं आहे जरा गेम झाला ना का वाईट तयार होईल. गेल्या वर्षी जाम मजा केली. द्यायची नाही. हे सर्वजण होते. हे श्रवण पण होता. हे कोणतं आहे का ते? हे आहे कोणतं? मग तेच. हा मग सगळ्यांकडे फिरतंय ते. चला गेम चेंज परत. आंधळे कोशिंबीर. हे चलो. हे फिराव. जाऊ दे फिराव. हे दिलं फिराव. अरे तिला लिंबू टिंबूला पकडलंयस तू पण. हे तिला नको बघ. ये हे रुद्र होता ना. काय ना रुद्रवरती आलाय. नाही कोण झाला आउट लगेच. काय रे लगेच झालास. पण 2 मिनिटाला खेळून तरी द्याच. सोड. थांब टाईट बांध. हा टाईट बांध. थांब बांध. हा मग थांब. आता ह्याला वाई फुल याला टपलवलं याला टपलवलं. आउट. याने जाम मार खाल्ला. हे कुठं गेली ती? हा ते काढ. हे बांधीला. इकडं आमचं जेवण रेडी झालं. भात, पनीर मटर पनीरची भाजी, आमटी, डाळ. ते इकडे बसले जेवायला सर्वजण. मी का आता जेवत नाही कारण जवळपास 7 वाजले. परत इथून आहे ना जेवलो तर परत जायचा क्लास करायला बोलते. डायरेक्ट रात्री संध्याकाळी नाश्ता आणि जेवण. एका गेम पॉज. कॅम्पला खर्च आहे काय? वॉकी डॉकी आहेत भाई. हे बघा इकडे 2 रोल सरांकडून आहेत काय? हा किती आहेत आपलं टोटल? 10 आहेत. मी सर्व आणल्यात. तो हे दे ना. तू लावूया आपण खाली बॅनर. हा ये चलो. आपला एक वॉकी डॉकी जरा काहीतरी उपयोग करू. जरा वाटते ना प्रोफेशनल एकदम काम. माझा पापड. चलो भाई जवळपास 3:15 वाजले. 3चं टायमिंग होतं. ते वाढून 3:30 केलं होतं. पण रेडी. मी रेडी, रंजेश सर रेडी, रोहन सर रेडी, सगळे. चलो खाली बॅनर पण लागले. आम्ही रेडी. बाकी ते निघाले की ना माहिती नाही. गर्ल्स पण रेडी. पोरं रेडी होऊन काय रे कोणू. आपल्या डोक्याच्या पलीकडचा गेम आहे. नाही ना मी पण नाही. मला पण आपला आहे ना जुन्ना. खतरनाक आहे. सगळे रेडी झाले. छोटा आहे ना तिथं मोठा आता. अरे वेदिका मीच बसल्या आधीच. चला ये श्रवण चेरंजा. तो आत लावायचा. Side, back.
गणेश विजय जपान शोटोकान कराटे तंजुको ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया त्यांच्या हस्ते आपण कॅम्पचं उद्घाटन करूया. सरांना मी विनंती करते की त्याने उद्घाटन करावं. चलो 4:15 वाजले. परत एकदा सर्वांची ब्रिफिंग झाली काय शेड्यूल आहे. कारण आपल्या जवळपास एक मिसळ भावचा काहीतरी भेट दिसतंय. जवळपास 2-2.5 तास इकडे बीच होईल. एकदा संध्याकाळ खाली गेली ना का परत इकडे येऊन इकडे 2-1 तास होईल आणि नंतर मग जेवणाचा सगळा प्रोग्राम होईल. झाले ब्रिफिंग. नंतर चाललो खाली थोडा क्लास करू, फोटोज वगैरे पण काढू आणि मग इकडे वरती येऊया. चलो जागा थोडी थोडी डेव्हलप झालं. इथे शेड वगैरे झालं. त्या दिवशी लास्ट टाइम पडलेलं होतं ते बघा आहे ना. तर जरासं आहे, बाकी तसंच आहे. चाललंय ओटी होईल. पाणी खाली चाललंय. आज सॅटर्डे आहे ना. सॅटर्डे मुळे कशी क्राऊड पण आहे बऱ्यापैकी आहे. पण जर मेन मुरुडला असतो ना नांदगाव पण ठीक आहे. मुरुडला फुल गर्दी होते मेन डिशला. इकडं फुल फील आहे कारण पब्लिक तर आहे ना. असं नाही कोण. इकडे एन्जॉयमेंट चालू आहे. इकडे आपली कॅम्पची जागामध्ये आणि तिथे मला वाटते ना हे आहे आपलं काय बोलतात टेंट लावलेले समोर त्या साईडला. आया परत टाकला 2 लाखाचा फोन गायब. पप्पांना भरून द्यायला लागेल परत. हो चला रोहन सर. हे रोहन चल. चलो हे बघा प्रत्येकाला वाटून दिले सगळेजण. अर्धे इकडे ना अर्धे शिकवतात. तो तिकडे आहे, ती तिकडे, अर्धी तिकडे शेवटला. आम्ही इथं होतो उभे. हे चल काय मित्रांनो आता आपण मिसळ वाढायला आमच्या परिस्थिती आहे. चाय मध्ये काय बोलतो आता चम्मच ना.
आता हे बघा मिसळ पावचं लागलंय काम आम्हाला सगळ्यांना. वाट लागली सगळे फाटलेले इकडं मिसळ पाव सगळ्यांचा असा चालू आहे. जेव्हा बसलेत ना हे पकडलं ना. रुद्र कसं वाटतंय? कसं वाटतंय? अनुष्का तिकडे बांध. ते जाम मोठं काम दिलंय तुला आई शपथ. एवढं जमल का? वजन जमल? मला ना मी ना कॉपी पेत. कॉपी ना पेत मी. तुम्ही खायला जोडलात. खा खा. ए कांदा दे कांदा. मागून येणारे बसलीच पहिले. हे संपल ना? बघ व्हिडिओ ठेवलाय नाही तर बघ कापू. हा जाऊ दम. अरे मागाशी लक्षात ना मागाशी मी जाऊन आलो. सव्वा 9 झाले. आता आहे ना चेंज वगैरे झालं मस्त सगळं आणि आता चाललोय जेवायला खाली. बाकी सगळे ड्रेस वगैरे चेंज झाला सगळ्यांचा कारण क्लास वगैरे आटपला तर रिलॅक्स. तर डान्स वगैरे करतील आणि सगळे ते एन्जॉय म्हणून त्याला जेवूया. हा मिरर आहे ना गेल्या वर्षी त्या साईडला होता सगळं आता आला या साईडला. चलो रेडी कपडे चेंज लगेच. पोरं सगळे ना धावतात येण्यासारखी नुसती. तर मस्त जेवूया आणि रात्री आता डान्सचा प्रोग्राम एन्जॉय करू. इकडं भात आला चिकन आलंय. तिकडे व्हेज वाले व्हेज तिकडे बसलेत. हे इकडे नॉनव्हेज वाले बसले. नॉनव्हेज वाले ना आम्ही वाढते कारण आम्ही पण नॉनव्हेज वाले जाऊ. मी रस काढू येतात बघू द्या. तर मित्र आता आपला झालाय तो म्हणजे जेवायचा टाइम आणि सर इथे काढतायत आता चिकन. सरांनी कामालाच लावलाय.
सर एकदा इथं बघा. आता लक्ष द्या. जेवण झालं की सगळ्यांनी प्लेट आपापल्या त्या डस्टबिन मध्ये टाकायचा. समजलं? कोणी जर मला चला. सगळा पण आहे. नाच आहे आता नाच. आम्ही खाल्लं. हो शेंगा खाल्ल्या. हे का रणजित सर हो. हे बघा पोरांना तिकडे पत्ते चालले, तिकडे बाहेर डान्स चालला. डान्स आम्ही पण केला. चिल मारलो आता आलो. काय करते ऑलरेडी व्हिडिओ आहे ना भरपूर मोठा झाला असेल. बाकी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल ना नक्की एन्जॉयमेंट केला असेल. कारण अरे हा बघा हा आमचा एक माणूस एकटाच बाहेर बसलाय. बाकी आता ह्या व्हिडिओ इथंच एंड करू. जास्त काय वाढवत नाही. उद्याचा दुसरा दिवस आहे. उद्या दुसरा पूर्ण दिवसाचा माहोल कंटिन्यू करू. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉग मध्ये.